वेलकम बॅक टू माय चॅनल। फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत तिळकुटातली फणसाची भाजी। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने मार्केटमध्ये खूप इझिली मिळतात। आता सीजन चालू असल्यामुळे फणस भाजीचे, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 छोट्या साईजचे फणस घेतलेले आहेत। आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। चिरून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती जो चीक असतो तो आपल्याला कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित। आपल्याला पेपर सारखं लागणार आहे, कारण जितका आपण पुसतो तितकं चीक पुन्हा येतो। आपल्याला हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला आणि सुरीला जे चीक आहे ते लागणार नाही। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी सर्व फणसाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। थोडे जास्त आहेत म्हणून मी डायरेक्ट कुकरलाच लावते। अगदीच थोडे असतील, पाव किलो अर्धा किलो, तर आपण जेव्हा कुकर लावतो डाळ भाताचं तेव्हा कुकरच्या डब्याला तेल लावून त्याच्यामध्ये सुद्धा आपण लावू शकतो। यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। जितकं आपल्याला फणसाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता कुकर रेडी झालेला आहे। आता मी थंड करायला ठेवून देते। ते ताटामध्ये मी सर्व फणसाचे जे पीसेस आहेत ते मी काढून घेणार आहे। थोडे गरमच आहेत, मी अशा पद्धतीने सर्व काढून घेतलेले आहेत आणि थंड होऊ देणार आहे। आपले फणसाची भाजी जी आहे, फणस जे आहे ते थंड झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती जे ॲक्च्युली आमच्याकडे कोकणात त्याला पाव बोलतात आणि जी काटेवाली साईड असते त्याला चारखंड बोलतात। तर आपल्याला या दोन्ही काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने थोडंसं असं हाताने कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती मोकळी आणि सुटसुटीत होईल। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मी सर्व भाजी करून घेते। तुम्ही पाहू शकता एका साईडला भाजी मी करून घेतलेला आहे, कचरा टाकून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व भाजी जी आहे ती मोकळी आणि सुटसुटीत करून घेणार आहे। बॉईल झाल्याच्या नंतर फणसाचं चीक लागत नाही, त्याच्यानंतर तेल लावून घ्यायची गरज नाही आहे। फक्त जेव्हा आपण कट करतो तेव्हा आपल्याला तेल लावावं लागतं हाताला। तर तुम्ही बघू शकता माझी भाजी जी आहे ती मस्त मोकळी झालेली आहे। तर आता ही भाजी आपण 4 ते 5 दिवस अशीच बॉईल करून स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो आणि आपण ही फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल, फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही आहे। तर मी ही जी भाजी आहे ती मी ठेवून देणार आहे आणि बाकीचे जे काढलेले आहे ते मी करून घेणार आहे। तर यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे। इथे कांदा ऑप्शनल आहे, कांदा नाही वापरला तरी चालेल, कारण मला आठवतं जेव्हा लहानपणी आम्ही खायचो तेव्हा त्याच्यामध्ये कांदा नसायचा, नुसती तशी मिक्स करून इतकं छान आणि टेस्टी लागायची तेव्हा पण ती भाजी। तर मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे आणि मी जितकी लागेल तितकी भाजी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी तिळकुट टाकणार आहे। तिळकुटची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। तिळकुट जितकं लागेल तितकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आणि तिळकुट व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, खूप छान टेस्टी लागतं। आणि आता आपल्याला इथे लाल तिखट पावडर टाकून घ्यायची आहे। नुसती अशीच मिक्स केलेली भाजी खाल्ली तरीही खूप टेस्टी लागते। मी तुम्हाला एक छान अशी गावची पद्धत दाखवते। तर आता आपल्याला कांदा टाकल्याच्या नंतर व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर भाजी टाकायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। जेव्हा आम्ही लहानपणी भाजी खायचो तेव्हा अशीच मिक्स केलेली भाजी असायची आणि त्याच्यावरती असे कोळसे ठेवून जसं आपण दम बिर्याणी करतो तशा पद्धतीने असं खूप छान स्मोकी लागायची भाजी। तर त्याच पद्धतीने मी आज करणार आहे।
तर मी इथे माझ्याकडे कोळसे होते, सो ते मी पेटवून घेणार आहे आणि त्यानंतर मी भाजीला दम देणार आहे किंवा स्मोकी बोलू शकता। खूप छान चव येते ॲक्च्युली आणि खायला खूप टेस्टी लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने। नक्कीच ही रेसिपी बघून आजीने बनवलेली भाजी सर्वांना आठवेल, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने। फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर तुम्हाला बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करायचं आहे। तर इथे मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। कोळशांवरती आता तेल टाकायचं आहे, झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी आणि त्यानंतर गॅस बंद करून ठेवून द्यायचा आहे आणि काढून घ्यायचे आहेत कोळसे, मिक्स करायचं आहे। ओ वाव, इतकी यम्मी लागते भाजी फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।